स्पॉन्सर्ड बाय ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरू नगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह. नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा सवाल आपण थोडा वेगळा करतो आहोत, कारण शेतकरी संप झाला, तो आता काही काळासाठी स्थगितही होणार आहे. पुन्हा त्याची धग वाढणार आहे, कारण 3 दिवसाचं अल्टिमेटम नाशिकला शेतकरी नेत्यांची जी सुकाणू समितीची बैठक झाली आहे त्यामधून देण्यात आलेला आहे. एकूणच काय तर शेतकरी संतापले, त्यानंतर आता शेतकरी नेत्यांनी सुद्धा सरकारला इशारा दिला आहे. आणि दुसरीकडं राज्याचे मुख्यमंत्री मात्र हे म्हणतायत की आम्ही कुठल्याही परिस्थितीत 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत राज्यातल्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. कर्जमाफी देतानाच वेळ प्रसंगी जिथं कर्जमाफी लागू होऊ शकणार नाही तिथं वन टाइम सेटलमेंटची स्कीम, ही योजना जी सहकारी बँका आपल्या थकबाकीदारांसाठी लावत असते किंवा बँका लावतात, ती सुद्धा देऊ. एवढंच नाही तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील थोड्याच वेळापूर्वी असंही म्हणाले की पेरणी ते कापणी जी काही कामं आहेत शेतीची, ती रोजगार हमी योजनेच्या कक्षेत आणण्याचा आम्ही विचार करू. सरकार अनेक पातळीवरती शेतकऱ्यांसाठी विचार करत आहे, पण शेतकरी, बळीराजा, अन्नदाता एकच प्रश्न विचारतो, कर्जमाफी लवकरात लवकर लागू का होऊ शकत नाही? त्यासाठी 4 महिने नंतरचा मुहूर्त का निवडलेला आहे? आणि 31 ऑक्टोबर 2017 हा जो मुहूर्त भाजप सरकारनं निवडला आहे, तो सरकारचा 3रा वर्धापन दिन आहे म्हणून निवडला का, असं विरोधक विचारतायत. आणि हे शेतकरी संपाचं लोण आता देशभर पसरतंय. मध्य प्रदेशमध्ये गोळीबार झाला, त्यात 6 लोक ठार झाली, शेतकरी ठार झाली. त्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मध्य प्रदेशमध्ये गेले आणि तिथं मोठा हंगामा झाला. एकूणच काय, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं मोठं राजकारण होतंय, त्यात कुठलाही पक्ष मागे नाही, हे खेदानं सांगावं असं वाटतंय. एकूणच या प्रश्नावर आहे आपला आजचा सवाल बघा. शेतकऱ्यांच्या अल्टिमेटम नंतर, म्हणजे सुकाणू समितीतल्या शेतकरी नेत्यांच्या अल्टिमेटम नंतर सरकारनं कर्जमाफीच्या मुहूर्ताचा जो 31 ऑक्टोबर 2017 काढला आहे, त्या मुहूर्ताचा फेरविचार करावा का? या आपल्या आजच्या सवालमध्ये अनेक मुद्दे आहेत, अनेक प्रश्न आहेत, ज्यावर आपण चर्चा करणारच आहोत. पण मला प्रामुख्यानं शेतकरी का संतापलेला, शेतकऱ्यांच्या उद्रेकाचं कारण काय, हे थोडक्यात अगदी वाजवी शब्दांमध्ये ॲग्रोवनचे धडाडीचे पत्रकार आहेत रमेश जाधव यांनी मांडलेला आहे. त्यांचा एक ब्लॉग लेख हा राईट अँगल्स या वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेला आहे आणि अतिशय अभ्यासू लेख हा आहे. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या उद्रेकाची काही कारणं दिलेली आहेत, 4 कारणं दिलेली आहेत. ती मी तुम्हाला सांगतोय की शेतकऱ्यांचा उद्रेक का झालेला आहे, ते का संतापलेले. पहिलं कारण आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक झालेला आहे, शेतकऱ्याला उत्पादन खर्चा इतकाही भाव मिळवून न देणारी सरकारी धोरणं कारणीभूत आहे. दुसरं कारण असं आहे की सुविधांची दयनीय अवस्था आहे, म्हणजे त्यात पाणी, रस्ते, वीज, प्रक्रिया, माल साठवणूक, अशा ज्या गोष्टी आहेत, अशा ज्या सोयीसुविधा सरकारनं द्यायला पाहिजे त्या मिळत नाहीत. तसंच त्यातच कोल्ड स्टोरेज आहे, तंत्रज्ञान आहे, कर्ज आहे, विमा आहे, सक्षम आणि खुली बाजार व्यवस्था उपलब्ध करून द्यायला पाहिजे, ती सरकार देत नाही आहे, म्हणून सुद्धा शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर अनेक असे कायदे आहेत जे शेतकरी विरोधी झालेले आहेत. त्यातले प्रामुख्यानं 3 कायदे आहेत. एक म्हणजे आवश्यक वस्तू कायदा, जो शेतकऱ्यांच्या विरोधात जातोय. दुसरा जमीन अधिग्रहण कायदा, ज्याला आपण भूसंपादन कायदा म्हणतो, तो. तिसरं कमाल जमीन धारणा, म्हणजे लँड सेलिंग ॲक्ट. असे हे जे कायदे आहेत हे शेतकरी विरोधी बनले आहेत, त्यामुळं सुद्धा शेतकरी अडचणीत आलेला आहे. आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे ज्यामुळं मोठा उद्रेक झालेला आहे, तो म्हणजे शेतकऱ्याचा माल घरात आल्यानंतर, म्हणजे तो विकायला जेव्हा बाजारपेठेत घेऊन जातो तेव्हा शेतमालाचे भाव पाडणारी
सरकार व्यापार दलालांची भ्रष्ट साखळी काम करते आणि गेल्या काही दशकापासून एक मोठा फटका या साखळीचा शेतकऱ्यांना बसतोय की भाव वाढलेले असतात. तुरीच्या बाबतीत तेच झालं. जेव्हा शेतात माल उभा होता तेव्हा तुरीला चांगले भाव होते, तूर मस्त आपली जाईल, चांगला भाव मिळेल, आपल्याला 4 पैसे मिळतील असं वाटत असतानाच जेव्हा तो तुरीचा माल शेतकऱ्याच्या दारात आला, विकायला तयार झाला, तेव्हा मात्र बाजारातले भाव गडगडले. आणि ते का गडगडले याचा शोध अजूनही लागलेला नाही. असं प्रत्येक हंगामात होतंय, प्रत्येक पिकाबाबत होतंय. अगदी मिरचीच्या बाबतीत सुद्धा गेल्या 15 दिवसात हा प्रकार झालेला आहे. त्यामुळं ही जी मुद्दे आहेत की ज्यामुळं शेतकरी अडचणीत आलेला आहेत त्यावर आपल्याला प्रामुख्याने चर्चा करायची आहे. आपल्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये भाजपचे प्रवक्ते, माजी आमदार, शेतकरी नेते पाशा पटेल आहेत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये अभ्यासू पत्रकार सकाळचे संजय मिस्किन आहेत. आपल्यासोबत नाशिकहून सुकाणू समितीचे 2 सदस्य आहेत, ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, तसंच प्रहार या संघटनेचे अपक्ष आमदार आणि शेतकरी नेते आता ते झालेले आहेत प्रामुख्यानं बच्चू कडू. त्यांची आसूड यात्रा ही ते गुजरातपर्यंत घेऊन गेले, त्यामुळे शेतकऱ्यांचा एक बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे सध्या बघितलं जात आहे. मी तुम्हा सर्वांचं या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन करतो, स्वागत करतो. त्याचबरोबर या चर्चेत नंतर डॉक्टर DL कराड, कम्युनिस्ट नेते, शेतकरी नेते, ते सुद्धा येणार आहेत, त्यांचंही मी स्वागत करणार आहे. मी चर्चेला सुरुवात करतो ती साहजिकच रघुनाथदादा पाटील यांच्यापासून. ज्येष्ठत्वाचा मान त्यांना देतो आहोत. रघुनाथदादा पाटील, आज सुकाणू समितीच्या व्यासपीठावरती भरपूर नेते दिसले, पण या सुकाणू समितीच्या व्यासपीठावरनं आंदोलनाला पुढची दिशा मिळेल असं काही दिसत नाही आहे. कदाचित आंदोलनामध्ये एकी नाही आहे म्हणून असं होतंय की खरंच तुम्हाला असं वाटतं की आजच्या बैठकीचं फलित हेच आहे की 3 दिवसाचं अल्टिमेटम सरकारला देणं, आणि जर का 3 दिवसात सरकारनं ठोस पाऊल उचललं नाही तर मग रस्त्यावरची ही जी लढाई आहे ती आणखी तीव्र करण्याचा तुमचा मानस आहे? हे लोकशाहीमध्ये सरकारच्या समोर आमच्या मागण्या असतात आणि त्या मागण्या घेऊन जनजागरण आणि मागण्यांचा रेटा या दोन्ही गोष्टी पुढे झाला पाहिजेत. 1 तारखेपासून आज 7 तारखेपर्यंतचा पहिला टप्पा की याच्यामध्ये दूध भाजपाला सगळा अडवला, रस्त्यावर ओकला, टाकला, काही केला. आणि त्याच्यानंतर जो महाराष्ट्र बंदचा एक घोषणा केली आणि या महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या बंदला एक प्रतिसाद मिळाला. सगळ्या महाराष्ट्रामध्ये, कोकणासह सर्व ठिकाणी, विदर्भासह, मराठवाड्यासह सर्व ठिकाणी अशा पद्धतीनं जो काही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला ते खरं पाहता हे या संबंध चळवळीचं यश आहे. आज तुम्ही जे काही व्यासपीठावरच्या गर्दीबद्दल बोलता, कार्यकर्त्यांच्याबद्दल बोलता, तर एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा केव्हा सरकारच्या विरोधी आंदोलनं होत असतात, हे मग विद्यार्थ्यांची आंदोलनं असोत, शिक्षकांचे असोत, कामगारांचे असोत किंवा हमालांचे असोत, शेतकऱ्यांचे असोत, ही आंदोलन म्हटलं की हे सरकारच्या विरोधातलं पाऊल असतं. आणि या सरकारच्या विरोधी जे आंदोलनं असतात ते सरकारची प्रतिमा मलिन करत असतात. याचं सरकारमध्ये असलेल्या लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे की आपल्या विरोधी आंदोलनं होणार नाहीत. आता 3 वर्षापूर्वी आम्ही भरभरून मतं दिलेले लोक आहोत. हे सरकार सत्तेवर आणण्यामध्ये, दिल्लीमध्ये हे सरकार सत्तेवर आणण्यामध्ये, आणि मग महाराष्ट्रात असा काय उद्रेक उठला की काय या पद्धतीनं आता त्या सरकारच्या विरोधात आम्ही उभे राहिलो. तर याचं कारण असं आहे की या आत्महत्या रोज होत आहेत आणि वाढत आहेत आणि हे सरकार काही करत नाही. तेव्हा मग आजच्या व्यासपीठावर सर्व पक्षाचे सर्व दिग्गज आले. एक प्रचंड मोठी एकी होते या सरकारच्या विरोधामध्ये जनतेची. आणि या लोकशाहीमध्ये तुम्हाला माहिती आहे की सत्तेवरची माणसं हटवायची असतील तर त्याच्यासाठी सर्व विरोधकांनी मिळून प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि याचा एक भाग म्हणून आज आम्ही सर्वजण एकत्र आलो. याच्यामध्ये 2 दिवसाचा अल्टिमेटम दिला सरकारला. अल्टिमेटम देण्यामध्ये कारण दुसरं काही नाही, आम्हालाच आंदोलनाची तयारी करायची आहे. आमचं काही पगारी सैन्य नाही आहे हे लक्षात घ्या की आजपर्यंत आत्ता 7 दिवस सगळे दमून गेले. 2 दिवसामध्ये आणि पुढच्या आंदोलनाची तयारी करायची आहे. 12 तारखेला आम्हाला धरणे आंदोलन आहे आणि 13 तारखेला महाराष्ट्रात अभूतपूर्व असा रेल्वे बंदचा कार्यक्रम होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी सर्व लोक आज जे उपस्थित होते, तुम्ही म्हणता ते खरं का खोटं, ताकद मोठी वाढते का कमी होते, हे 13 तारखेचा रेल्वेचा
रोको जो आहे रेल्वे बंद करण्याचा कार्यक्रम आहे. लाखो लोक, लाखो शेतकरी याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. मुंबईच्या कामगार चळवळीपासून, राज्यातल्या सगळ्या बारमधल्या वकिलांच्यापासून, वेगवेगळ्या इंजिनियर्सच्या असोसिएशन आहेत, वेगवेगळ्या हमाल पंचायतीसारख्या संस्था आहेत, माथाडी कामगारांच्या सारख्या संस्था आहेत. या देशातलं एकूण एक संघटन आज आमच्या शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी उभं राहते. तुम्हाला थोडं गर्दी दिसेल, विस्कळीतपणा दिसेल, एकमेकाशी थोडं अबोला काही असणारी माणसं असतील, परंतु ही ताकद एका योग्य दिशेने चाललेली आहे हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज आम्ही या एका योग्य दिशेने चाललेलो आहोत याच्यामध्ये समाधान आहे. आणि हे सरकारला चिंता करायला नव्हे तर सरकारला आमचा निर्णय मान्य करायला लागेल, आमच्या मागण्या मान्य करायला लागतील. 2 दिवसामध्ये हे चित्र स्पष्ट होईल. मी पुन्हा जातोय बच्चू कडू यांच्याकडं. बच्चू कडू, खरं तर आता राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी थोड्याच वेळापूर्वी तुमची जी मागणी आहे की 3 दिवसात कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर रेल रोको आंदोलन आम्ही करू, धरणं आंदोलन करू, आमच्या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढू. त्यांचं असं म्हणणं आहे की 3 दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. आता पुढचे 4 महिने त्याच्या डिटेलिंगचं काम होणार आहे की कशा पद्धतीनं कोणत्या शेतकऱ्याला कुठं बसवायचं. म्हणजे 5 एकरपर्यंतच्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची, त्याच्यावर काही गरजू शेतकरी असेल तर त्याला OTS लागू करायची का, आणखीन काही ती लिमिट जी 5 एकराची आहे ती 2 एकरानं वाढवता येते का. त्याचबरोबर जो डेटा आहे तो कम्प्युटराईज करायचा, ITच्या माध्यमातून डुप्लिकेशन टाळायचं आणि जो खरा गरजू आहे त्यालाच कर्जमाफीची सवलत मिळेल हे बघायचं. असं जे काम आहे ते 4 महिने चालणार आहे. पण आम्ही कर्जमाफीची घोषणा केली यावर सरकार ठाम आहे. तरीसुद्धा तुमचं आंदोलन सुरू आहे, याला ते आक्षेप घेत आहेत, मुख्यमंत्रीही घेत आहेत. तुम्ही लक्षात घ्या, कर्जमुक्ती म्हटलं होतं मुख्यमंत्र्यांनी, कर्जमाफी हा शब्द त्यांनी जाणून बुजून टाळला होता. आपण पाहतोय का त्यांनी सांगितलं अल्पभूधारक शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू. आता 5 एकरमध्ये मी माझ्या तालुक्यातली काही माहिती काढली, 5 एकराच्या वर ते अर्धा एकर जास्त असणारा शेतकरी नाही बसणार. मग त्यानं काय करायचं, त्यानं पाप केलं का. आपण पाहतो जेवढी मोठी शेती आहे तेवढं त्याचं नुकसान पण होत आहे, हे मान्य आहे का. त्यातला श्रीमंत शेतकरी जो काही इन्कम टॅक्स भरतं, मी आमदार म्हणून असन माझ्यावर कर्ज असेल तर नका माफ करू ना. तुम्ही व्यापाराचं कर्ज माफ करू नका, तुम्ही कर्मचाऱ्याचं करू नका, अधिकाऱ्याचं करू नका. जे मोठ्या याच्यात आहे त्यांचं कर्ज माफ करायची गरज नाही आहे जे इन्कम टॅक्स भरत असेल. पण जे इन्कम टॅक्स भरत नाही त्यांचं उत्पन्न काहीतरी तोलामोलाचं आहे, त्याच्यात घाट्यात आलेलं आहे, त्याच्यात तुम्ही लुबाडलं आहे त्याला भावाच्या माध्यमातून, त्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे का नाही. हे सरळ गोष्ट आहे, याच्यात काही वेगळा अभ्यास करायची काही गरज तर दिसत नाही. 1, 2, 3, 4 त्याच्यासाठी काय अभ्यास करायची गरज आहे. आणि तुम्ही का आपण पाहतोय का ही वेळ आली का ते तपासलं पाहिजे. हो, निवड कर्जमाफी एवढा मुद्दा नाही आहे. जे काही भाव आम्हाला भेटत नाही ते भाव आम्ही पाहतो का वाढलेले भाव तुम्ही कमी करता आणि कमी झालेले भाव वाढायची तयारीच करत नाही. त्याच्यामुळे हे जी काही आमच्या अंगावर मुसीबत आलेली आहे. आज आपण बारामतीतले 2 शेतकऱ्यांना आत्महत्या केली 3 महिन्यात, आज केली. कृषी मंत्र्याच्या मतदारसंघात त्यांच्या याच्यामध्ये जर 4 आत्महत्या होत्या, याचा अर्थ धोरण बेकार आहे. आमचं काही त्यांचं व्यक्तिगत काही विरोध नाही आहे. मुख्यमंत्री फडणवीस आहे म्हणून आम्ही आंदोलन करतो का, किंवा शरद पवार साहेब आमचे तिकडे काही कृषी मंत्री होते म्हणून आंदोलन करतो काय. धोरणं चुकीचे आहो तुमचे, त्या धोरणामुळं आम्हाला आंदोलन करण्याची खुशी नाही आहे. भरपूर काम आहे तिकडे अजूनही आम्ही पाहतोय का हे आंदोलन आम्हाला नकोसं वाटतं. पण तिकडे हजारो शेतकरी जेव्हा मरतंय, आत्महत्या करतंय, तरी तुम्ही बहिऱ्या सरकारला आवाज जात नाही, याचं नवल वाटतं. काय हरकत आहे, उद्या मुख्यमंत्र्यांनी हे सगळं थांबवू शकतं. पण त्यांना वाटत असेल का MP सारखे अधिक 5-6 मारू तरी थांबवू यांना, असं त्यांना वाटत असेल तर गोष्ट अलग आहे. ठीक आहे. आपल्यासोबत पाशा पटेल आहेत, भाजपच्या वतीनं बोलणार आहेत. पण मला आठवत आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी आणि जास्त ठिकाणी जी मागणी पसरवली गेली की उत्पादन खर्चा इतका हमी भाव हा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे, ही मागणी तुम्ही रेटून लावली होती. त्यासाठी तुम्ही शेतकरी दिंडी काढली. आता तुम्हाला त्याचा विसर पडला आणि तुमचे नेते चंद्रकांत दादा पाटील थोड्या वेळापूर्वी असं म्हणाले, स्वामीनाथन आयोगाच्या 80% शिफारसी आम्ही ऑलरेडी लागू केल्या, तसा कारभार सुरू आहे, शेतकरी समाधानी आहे असं दादा सांगत होते. तुम्ही विश्वास ठेवता? कसं आहे की
मी काम केले का तर मी काम केलोय आणि मी आज सध्या पण काम करतोय. दोन फरक वेगळे आहेत. मी जेव्हा शेतकरी संघटनेत काम करत होतो, विरोधी पक्षात काम करत होतो, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी मी जाहीरपणे बोलत होतो. पण आता मी भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो, माझ्या पक्षाचं सरकार आलं आहे. त्याच्यामुळं आता आपलं सरकार आल्यानंतर आंदोलन करण्यापेक्षा आपल्या सत्तेमध्ये बसलेली जी मंडळी आहे त्यांच्या समोर हे गरानं मांडायचं असते आणि ते मी इमानदारीनं मी मांडत असतो. मला काही त्याच्यामध्ये काही हे नाही. ज्या गोष्टी जाहीर बोलायच्या असतात ते जाहीर बोलतो, ज्या गोष्टी चार भिंतीच्या आत बोलायच्या असतात त्या चार भिंतीच्या आत बोलतो. का तर माझ्या प्रामाणिकतेबद्दल मला नाही वाटत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मनामध्ये किंतु परंतु असेल. एक गोष्ट 100% आहे की उत्पादन खर्चाच्या संदर्भामध्ये मी बोललो का 100% बोललो. का तर मी 1000 किलोमीटर पायी चाललो आहे याच गोष्टीसाठी. त्यावेळेस जी राज्य शेतमाल समिती जी होती महाराष्ट्रामध्ये, राज्य शेतमाल समिती 10 वर्षापासून मिटिंगच घेत नव्हती. मी ती हुडकून काढला. अरे राज्याच्या वतीनं जे केंद्रीय कृषी मूल्य आयोगाकडे ज्या शिफारसी केल्या जातात ते शिफारस करणारी समिती जर 10 वर्षे जर मिटिंगा होत नसेल तर काय उपयोग आहे. मी लातूर ते नागपूर आमदार असताना 650 किलोमीटर चालल्यानंतर तिथं सरकारने दखल घेतली आणि त्याची पुनर्रचना केली. त्या समितीवर मला घेतलं. 4 कृषी विद्यापीठाच्या लोकांबरोबर मी त्या संदर्भामध्ये सगळं काम केलं. ह्याची दखल घेऊन केंद्रामध्ये कृषी मंत्री असलेले शरद पवार साहेबांनी हमी भावाची पद्धत बदलण्यासाठी एक कमिटी केली दिल्लीमध्ये. तिथं पण मला कामाची संधी मिळाली आणि या दोन्ही ठिकाणी नेमक्या चुका काय आहेत त्या मी सांगितलेल्या आहे. माझ्या दृष्टीने एक आनंदाची गोष्ट अशी आहे की मला असं वाटत होतं की राज्यामध्ये जे सगळे महाराष्ट्र राज्याचे पिकं कोणचे, त्या पिकाचा उत्पादन खर्च किती येतो आणि ते खर्च भरून निघतो का हे बघण्यासाठी कुठंतरी सिस्टीम असणं गरजेचं आहे. ती सिस्टीम नव्हती आणि म्हणून मी म्हणत होतो की त्या काळात मी संघर्ष केला आणि मग कृषी मूल्य आयोगाची मी घोषणा करून घेतली होती. आणि आत्ता मला सगळ्यात आनंद एका गोष्टीचा वाटतो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर केलं की बाबा कृषी मूल्य आयोग आपण पुनर्स्थापन करणार आहे. आणि मला एक आनंद एक गोष्टीचा आहे की ते म्हणजे राज्यातल्या सगळे 4 महिने अगोदर स्थापन केलं ना. ओ पाशाजे साहेब बोला 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 ना. 4 महिने अगोदरच राज्य कृषी मूल्य आयोग स्थापन केला. ते राज्य भाव समिती होतं, त्याचं रूपांतर फक्त नावात बदल केलं, बाकी तच्च्या तसंच ठेवलंय. काही बदल नाही आहे. नाही बच्चू कडू समितीला आयोगाचा दर्जा दिला बस. 50% जळू द्या. नाही बच्चू कडू साहेब एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची माहिती चुकीची आहे. 23 ऐकून घ्या. 23 एप्रिल 2015 ला 23 एप्रिल 2015 ला कृषी मूल्य आयोगाची घोषणा केलेली आहे. फक्त घोषणा झालेली आहे त्याची. केंद्राच्या कृषी मूल्य आयोग काय करत नाही तर राज्याचं काय करणार. जरा ऐकून तर घ्या. जरा हमी भाव द्यायचा अधिकार आहे का. बच्चू कडू साहेब पण सांगत बसायचं तुमचं. बच्चू कडू साहेब का तुम्ही काही सांगत बसा. बच्चू कडू साहेब मी काय म्हणतो ऐकून घ्या. झेंडा बदलला का विचार बदलतं. अहो बच्चू कडू साहेब मी काय म्हणाल जरा ऐकून घ्या. जरा माणसाने मुद्द्याची भाषा कधी कधी करायची असते. काय मुद्द्यावर कसं जमतंय हो. मी काय म्हणतो जरा समजून तर घ्या कृपा करून. आणि तुम्ही पाशा पटेल असं जरा ऐका ना जरा. तसं असं आहे की प्रत्येक ठिकाणी गुद्दा आणू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्ही होतकरू आमदार आहे. आज कोणीच गुद्दे उगारायचे नाही. आज मुद्द्यावर बोलू. मुद्द्यावर बोलायचं. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की अधिकार कुठे आहे कुठं नाही मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, जगाला माहिती आहे. परंतु मी काय म्हणतो माझी एक मरमर आहे. पहिली बी ही मरमर होतीच माझी. काय मरमर होती माझी की प्रत्येक पिकाचा उत्पादन खर्च शास्त्रीय दृष्ट्या काढला पाहिजे आणि हे केंद्राकडे गेलं पाहिजे. आणि केंद्रात अधिकार आहे का. केंद्राकडे पण अधिकार नाही, परंतु केंद्राच्या कृषी मूल्य आयोगाला संवैधानिक दर्जा मिळवून दिला पाहिजे. त्यासाठी मी बोलावंच लागणार आहे ना. आता केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने जी शिफारस केंद्रीय कॅबिनेटकडे केलं जातं, केंद्रीय कॅबिनेट त्याच्यामध्ये आपले खालीवर करत असते. परंतु ते न होता डायरेक्ट कृषी मूल्य आयोगच या सगळ्या गोष्टीचा त्याला अधिकार असला पाहिजे निवडणूक आयोगासारखा. ही लढाई तुम्हाला मला लढावीच लागणार आहे. तुम्ही बाहेरून लढा मी मधून बोलतो. परंतु कसे आहे की सगळी सिस्टीम डेव्हलप झाली पाहिजे. त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारणच नाही. त्याच्यानं काय होतंय ह्याच्यानं काय होतंय असं म्हणून कसं जमणार आहे. सगळ्या कशावर द्यायचं
भाव कशावर मिळेल, मागायचं काय, किती खर्च आहे, किती नफा आहे, मजुरी काय, ह्या सगळ्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. आणि म्हणून ती सिस्टीम डेव्हलप होती, त्याचा मला सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि कर्जमाफीचं काय, कशाला पाहिजे 4 महिने असं ते म्हणतात? कर्जमाफीला 4 महिने कशासाठी, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदारांनी तिथं मागच्या सरकार म्हणजे मागे जे माफी झाली त्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये मंडलिक खासदार साहेबांनी CBIची चौकशी केली की कर्जमाफी झाली आणि पैसे कोणी कोणी हाणून नेले म्हणून. अशा पद्धतीची धांदल होऊ नये म्हणून आता जी समिती स्थापन केलेली आहे, समिती माझ्या समोर आहे, मुख्यमंत्री महोदयांनी 7 जूनला जी समिती स्थापन केलेली, पुण्याचे आयुक्त आयुक्तांना त्याचा अध्यक्ष केलेला आहे. आणि मग या सगळ्या मंडळींनी 1 एकरवाल्यावर कर्ज किती आहे, 2 एकरवाल्यावर किती आहे, जसं आता बच्चू कडू साहेब म्हणले 10 गुंठे माझ्याकडची जमीन जास्त आहे, त्यांनी काय घोडं मारले का, मग त्याला जर या क्षेत्रामध्ये आणायचं तर काय केलं पाहिजे, मग 5 एकर करायचं का, मग 6 एकर केलं पाहिजे. म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूलपणे केलेली आहे की मला वाटत नाही का अभ्यास जास्त होत आहे म्हणून तुमचा? बच्चू कडू साहेब, तुम्ही बोलत असताना मी एका शब्दानं बोललो नाही, मला काही पण बोलतायत. इकडे आहे का आदरणीय बच्चू कडू साहेब, मला काही पण बोलता येतं हे तुम्हालाही माहिती आहे, आणि तुम्हाला काय काय बोलता येते मलाही माहिती. जिथल्या बाबळी तिथल्या मला कृपा करून बोलू द्या ना. तुम्ही बोलत असताना मी बोललो का? तुम्ही बोलत असताना मी बोललो का? एक काम करा, तुम्ही कृपा करून, मी तुम्हाला काय म्हणलं की कधीतरी मुद्द्याचं बोला. तुम्ही एवढं काय अभ्यास साहेब माझा ऐका, प्लीज ऐकून घ्या जरा. तुम्ही बोलत, तुम्ही काही बोला, मी अजिबात तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, परंतु मी बोलत असताना तुम्ही ऐकून तर घेतलं पाहिजे ना. किमान एवढं तरी करा. मी कोण आहे तुम्हाला माहितीये, तुम्ही कोण आहे मला माहितीये. अल्पभूधारक कशासाठी आणलं इथं? काय अल्पभूधारक, बहुभूधारक हे काय आणलंय? शेतकरी आहे ना, ते वर्गीकरण करा ना तुम्ही. मी सांगितलं त्याप्रमाणे आमदाराला नका घेऊ, खासदाराला नका घेऊ, व्यापाराला नका घेऊ, पण बाकीचे शेतकरी सगळे घ्या ना तुम्ही. 1 मिनिट ऐकून घ्या बच्चू कडू साहेब. आज सुकाणू समितीचा तुमचा जो निर्णय 2 दिवसात आमचा ऐका नाही तर हे करू, त्याच्यापेक्षा तुम्ही नेमकं सरकार घोषणा केले काय काय करणार आहे, समोर येऊन बसा, बघा, बोला, आणि मग आंदोलनाची तारीख जाहीर करा ना. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं तुम्हाला या चर्चेला आपण बसू, माझ्यासाठी दरवाजे उघडे तुमचे सगळ्यांच्या चर्चेसाठी, असं तुम्हाला आव्हान केलेलं आहे. आता सरकारने जे काही करणार आहे ते काय करणार आहे तुम्ही समोर येऊन बसा, विचारा तुम्ही, आणि जर ह्याच्यातले काही दोष असतील ना तर रस्त्यावर बसून बेशक आंदोलन करा. आंदोलनाला तर कधीच बंदी नाही ना, कधी पण आंदोलन करू शकता तुम्ही, परंतु जर सरकार तुम्ही पण या ना आंदोलनात, मी काय म्हणलं जरा ऐकू. काय म्हणलं ते म्हणतात तुम्ही आंदोलनामध्ये उतरा. मी येईन ना, मी बी येईन. तुम्ही कशाला काळजी करता, मी पण येईन ना. मी माझे तर केस पांढरे झाले आंदोलन करू करू. तुम्ही लई बारकी आहे माझ्यापेक्षा वयाने, तुमच्या मोठ्या भावाबरोबर आंदोलन केले मी, तुम्ही तर लई लहान आहे. त्याच्यामुळे आम्ही आंदोलन काय करतो, किती करतो तुम्हालाही माहिती आहे, सगळ्या जगाला माहिती आहे. पण माझं काय म्हणणं आहे की जर आता लहान भाऊ आंदोलनात असताना तुम्ही तिकडे, मी काय म्हणा जर ऐका, हा मुद्दा नाही, आपण शेतकऱ्यांचं बोलूया. नाही, पण त्यांनी मुद्दा चांगला काढला. शेतकरी तो शेतकरी, तुम्ही त्याचं वर्गीकरण का करताय वेगवेगळं? ऐकून घ्या जरा. मला जे मुख्यमंत्री महोदयाच्या चर्चेतून जे बोलण्यात आलेलं आहे त्यांनी 2 शब्द वापरलेले आहेत. पहिला शब्द काय वापरलाय, आतापर्यंतच्या कर्जमाफीमध्ये सगळ्यात मोठी कर्जमाफी मी देणार आहे, विश्वास ठेवा. नंबर 1. मी त्याच वेळी ते काय म्हणतात, मागची जी कर्जमाफी झाली 70,000 कोटीची देशभरातली, त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला जेमतेम 7,500 कोटी रुपये झाले, 7,500 कोटी. होय, म्हणजे मग ही काय 7,500 कोटीपेक्षा थोडी जास्त असेल, नाही आणखीन जास्त असेल, किंवा 30,000 कोटी असेल, काय कितीची याचा तपशील पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे 80-85% शेतकरी या रेंजमध्ये येतील अशा आम्ही तुम्हाला अंदाज सांगणार. मी ज्या काही लोकांबरोबर चर्चा करू लागलो तिथल्या अधिकाऱ्यांसोबत, मला आज दिवसभर मी मुंबईत आहे, आशिष या चर्चेला काही अर्थ नाही आहे. हा बोला. आज एवढे मोठ्या संख्येने आत्महत्या होत आहेत. आज इथं नाशिकातच 4 आत्महत्या झाल्यात, इथं करमाळ्याला 1 आत्महत्या झाली. आणि हे जर का असे 4-4 महिन्याचे वायदे देऊन सांगत असतील आणि तास-तासभर चॅनलचं टाईम खात असतील, त्यांना मुद्द्याला यायला पाहिजे. त्याने 11 मार्च 2015ला एक परिपत्रक काढले आणि सर्व थकबाकीदाराचं सगळं कर्ज गोठवून टाकायचं, नवीन कर्ज द्यायचं, हे परिपत्रक आहे. आज आमच्याजवळ ते परिपत्रक आहे, त्याचं का अंमल केला जात नाही एवढं सांगू द्या पाशाने. आता बोला. नाही, सगळे थकबाकी माफ होते, गोठवून आता तुमचे मोठे भाऊ आहेत ते रघुनाथदादा पाटील, तुम्हाला विचारतात. नाही वयानं आहेत, कामात मी त्यांचा मोठा भाऊ रघुनाथ पाटील. एक गोष्ट लक्षात घ्या,
रघुनाथ पाटील एक हो, गोष्ट गप्प आहे. हो रघुनाथ पाटील मी विचारतोय तेवढं उत्तर द्यायचं. 11 मार्चला परिपत्रक हे भाषा एक सांग. तू आता मोठा मी म्हटलं ना तर मग ऐकून घे. 11 मार्चला एक परिपत्रक काढलंय, तुला काय माहित आहे का याच्यातलं? मग का नाही तुम्ही सरकार परिपत्रक काढता आणि त्याची अंमल करत? सगळं थकबाकीचं कर्ज गोठवण्याचं ठरलेलं आहे आणि ते परिपत्रक घेऊन त्या चंद्रकांत दादाच्या पुढं आम्ही टाकलं 10 वेळा. काही करायचं नाही काम, कशाला सांगायचं बाता मग? आणि शेतकरी असे उठले मग सांगायचं हे पक्षाने मदत केली त्या पक्षाने केली. तुम्ही कशाला असं घाण करून ठेवले हे सगळे? नाही रघुनाथ पाटील साहेब एक मिनिट लक्षात घ्या की जर का समजा तुम्हाला या चर्चेला जर म्हणलं जात असेल तर तुम्ही आता एक काम करा, चर्चेला या ना. ऐकत नाही तर मग उघडं पडा ना, चर्चेला तर या. चर्चेला या ना, चर्चेला येऊन सांगा ना. तेच तर सांगतो ना, चर्चेला या ना. चर्चा नाही एक मिनिट ऐकून घ्या की जर समजा मुख्यमंत्र्यांनी बोलवायला पाहिजे का निरोप देणार आहे हा बोलवायला पाहिजे ना तुम्ही. बोलवायला पाहिजे का नको? बिलकुल बिलकुल तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो, ऐकून घ्या, मी विनंती करतो. आणखीन तुम्हाला जर दुसऱ्याचं कोणाची विनंती लागत असेल मुख्यमंत्र्यांची लागणार आहे. हा मुख्यमंत्र्यांची विनंती करायला लावतो आणि तुम्ही चर्चेला या. 2 दिवसामध्ये काही 2 दिवसात काही सगळे प्रश्न मिटू शकत नाहीत. 2 दिवस सांगणं हे काही बरोबर नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला भाषा पटेल पटेल साहेब 1 मिनिटात 1 तासात प्रश्न मिटतोय. हा तुमचं आहे ते परिपत्रक फक्त अंमल करायचं आहे. उद्याच्या उद्या आत्महत्या थांबतायत. रघुनाथ पाटील मी एवढं सोपं काम सांगतोय, तुमचं परिपत्रक तयार आहे, त्याचा अंमल करायचा आहे. रघुनाथ पाटील साहेब माझा अनुभव आहे याच्यातला. नाही मी ज्या रघुनाथ पाटलाला ओळखतो त्या रघुनाथ पाटलाकडून मला एका गोष्टीची अपेक्षा होती, ती काही अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. फक्त शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं की खटकन आत्महत्या बंद होतील असं नाही आहे. मी काय म्हणतो जरा ऐकून घ्या. त्याच्या मागची दुसरी जी कारण आहे त्या कारणाचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि ऐकून घ्या जरा, 1 मिनिट ऐकून घ्या. मी काय म्हणतो की जर का त्याच्यासाठी नवीन कर्ज रेडी रेकनर प्रमाणे द्यायचं. जमिनीच्या किमती सरकारने ठरवलेल्या आहेत. स्टॅम्प ड्युटीच्या वसुलीसाठी ते किंमत तेवढी माझी जमीन गुणिले त्याचे लाख किंमत 2 लाख एकर असेल तर माझी 10 लाखाची जमीन आहे, मला 10 लाखाचं कर्ज मंजूर करा. माझी आत्महत्या होत नाही. तुम्हाला हे जे काही नाटक करायचं ना की कर्जही द्यायचं नाही, शेतीमालाला भावही द्यायचा नाही आणि शेतकरी मरतोय म्हणायचं आणि मरू द्या म्हणायचं, हे आता जास्त काळ चालणार नाही. लक्षात ठेवा. 2 दिवसाचा इशारा दिलाय. नाही बरोबर आहे की मी काय म्हणतो की सरकार जर प्रश्न सोडवायला मी तयार आहे म्हणत असताना तुम्ही अशी भूमिका घेणं हे तुम्हाला योग्य वाटतंय का? तुम्ही या ना चर्चेला, आपण म्हणजे ऑक्टोबर पर्यंतची मुदत द्यायची. अरे ऑक्टोबरची मुदत कशी होते? दुसरा मुद्दा सांगतो की तुम्ही हमी भावाच्या खाली जर व्यापाऱ्यांनी खरेदी केली तर फौजदारी गुन्हा दाखल करू म्हणता. तुम्हाला कायदा माहीत आहे का नाही? मुख्यमंत्र्यांच्या सारख्याने असं बोलायचं हे अत्यंत वाईट आहे. लक्षात घ्या पाशा की तुम्ही याच्यातनं काय करता की व्यापाऱ्यांना दम देता. आता तुरीच्या बाबतीत तुम्ही तसं केलं, व्यापारी हरकत त्यांनी तूर खरेदी करायला आलेच नाही. उद्यासुद्धा शेतीमालाचे भाव जर खाली गेले हमी भावाच्या आणि व्यापाऱ्यांच्यावर तुम्ही केसेस घालणार असाल तर ते कोणी खरेदी करायला येणारच नाही. आणि मग शेतकऱ्यांनी जायचं कुठं? इथं कायद्याचा भाग असा आहे की सरकारने खरेदी केली पाहिजे. आणि हे देवेंद्र फडणवीस स्वतःच्या काकावर करून याच्यातनं बाहेर पडायला बघतात. या कायद्यातनं आम्ही कसं बाहेर पडू देऊ? ही सरकारची जबाबदारी आहे हमी भावाने खरेदी करण्याचं आणि जितका पिकला तितका खरेदी करायचं आहे. हे एवढं केलं आणि तेवढं केलं उपकार केल्यासारखं बोलायचंच नाही तुम्ही. हा कायदाच आहे याच्यामध्ये की ह्या हमी भावाच्या खाली जर बाजार गेले तर सरकारने हमी भावाच्या दराने खरेदी केली पाहिजे आणि संपूर्ण मालाची खरेदी केली पाहिजे. हे सगळे ठीक आहे. सध्या जी काही शेतकरी नेत्यांमध्ये चर्चा चाललेली आहे त्यावरनं एकच गोष्ट स्पष्ट होते आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी मध्यरात्री ज्या नेत्यांबरोबर चर्चा केली ते नेते त्या लायकीचे नव्हते. आता सुकाणू समितीमध्ये सर्व ज्येष्ठ नेते आहेत. त्याचबरोबर राज्यातले इतर राजकीय ज्येष्ठ नेते या सर्वांना घेऊन सर्वपक्षीय नेत्यांची सर्व सुकाणू समितीतल्या सदस्यांची एक बैठक बोलावून त्यावरती एक दिवसभराचं चर्चासत्र घेऊन सगळ्यांच्या विचारांचं आदान प्रदान करून
2 दिवसात काय तो निर्णय घेतला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होते. पाशा पटेल यांच्या मार्फत हा निरोप मुख्यमंत्र्यांकडे जाईलच, पण मुख्यमंत्र्यांनी विनंती केली पाहिजे सर्व नेत्यांना की होय, परवा या तुम्ही मुंबईला, आपण चर्चेला बसू, दिवसभर सह्याद्री अतिथीगृहावरती चर्चा करू आणि यातनं मग आपण तोडगा काढू. हे होणार आहे का, यावर आपल्याला चर्चा करायची. आपण ब्रेक नंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकरी नेत्यांच्या अल्टिमेटम नंतर सरकारनं कर्जमाफीच्या मुहूर्ताचा फेरविचार करावा का? 65% लोक म्हणतायत होय, सरकारनं कर्जमाफीचा जो मुहूर्त काढलेला आहे 31 ऑक्टोबर 2017 या मुहूर्ताचा फेरविचार करावा. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत अभ्यासू पत्रकार सकाळचे संजय मिस्किन आहेत. संजय मिस्किन, आतापर्यंतची जी चर्चा ऐकली, रघुनाथ दादांचं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की सरकारला इतका अभ्यास करायची गरज नाही. सरकारनं 2015मध्ये एक GR काढला आणि त्या GRची जर का अंमलबजावणी केली तर कर्ज माफ होतं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना एक आकडा सांगितलेला आहे 30,500 कोटी रुपयांचा. त्या आकड्यापर्यंत जर का ही कर्जमाफी गेली नाही तर पुन्हा शेतकऱ्यांमध्ये रोष येईल, नाही तर मग आकडाच सांगायला नको होता. नाही, मुळात असे जे याच्यात 2-3 महत्त्वाचे भाग असे आहेत की जो उद्रेक झालेला आहे शेतकऱ्यांचा, घराघरातला, गावागावातला, वाडी वस्तीतला शेतकरी आज गेल्या 5-7 दिवसापासून रस्त्यावरती उतरून आंदोलन करतो आहे. स्वतःचं उत्पादन फेकून देण्याची वेळ आली आहे, दूध घरात आटवण्याची त्याच्यावरती प्रसंग उद्भवलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तो संवेदनशील आहे आणि सहनशील आहे. या सहनशीलतेचा आणि संवेदनशीलतेचा सरकारने थोडासा अंत पाहिला असं मला वाटतं. कारण कुठल्याही वेळेस ज्यावेळेस कुठलाही समाज असेल, शेतकरी संघटना असतील, कामगार संघटना असतील किंवा कुठलाही एखादा दुसरा समूह जर ह्या राज्यामध्ये आंदोलन करत असेल तर लोककल्याणकारी राज्यामध्ये त्या आंदोलनाला सामोरे जाण्यासाठी, एक तोडगा काढण्यासाठी एक लोकशाही व्यवस्था राज्यामध्ये अस्तित्वात आहे. ती मात्र या आंदोलनाच्या दरम्यान सरकारने पाळली असं मला वाटत नाही आहे. कारण एका बाजूला सगळ्या मोठ्या प्रमाणाचा विद्रोहच आहे हा एक प्रकारचा. अशा प्रकारचा विद्रोह होत असताना सरकारने मात्र याला राजकीय स्वरूप असल्याचा जो पुढे एक मुद्दा मांडला आणि आम्ही फक्त खऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करू, हा खरं तर त्या शेतकऱ्यांच्या याच्यावरती जखमेंवरती मीठ चोळण्यासारखा एक प्रकार होता. राजकीय समर्थक असतील, मी नाकारत नाही, अनेक राजकीय तत्व असतील, पक्ष असतील, मी नाकारत नाही, पण शेतकऱ्यांच्या विषयाला धरून, शेतकऱ्यांच्या भावनाला धरून जर ते रस्त्यावर उतरत असतील तर या राज्य सरकारने, कुणाचंही असू द्या सरकार, त्या सरकारने सामोरं झालं पाहिजे, चर्चेला बोलावलं पाहिजे. पहिली गोष्ट तर मुख्यमंत्र्यांनी यावेळेस राज्य सरकारने एक करायला पाहिजे होतं की स्वतःच्या मंत्रिमंडळाची एकत्रित बैठक घेऊन या बैठकीत या विषयाचा आवाका, या विषयाचं गांभीर्य आणि या विषयाचे परिणाम काय होतील याच्याविषयी आढावा घ्यायला पाहिजे होता. दुसरी गोष्ट, काही संघटनांनी जे आंदोलन केलेलं आहे त्या संघटनांच्या प्रतिनिधींना बोलवायला पाहिजे होतं किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन याच्यावरती तोडगा काढण्याचा एक मध्यम मार्ग, सुवर्ण मध्य काढायला पाहिजे होता. असं झालं नाही. पहिल्यांदा असं झालेलं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं आंदोलन होत असताना मुख्यमंत्री मात्र एकाकीपणे या विषयाचा निर्णय घेत आहेत. काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मध्यरात्रीपर्यंत त्यांनी बैठका घेतल्या त्याच्याविषयी. आणि काल परवा स्वतः भाजपाच्या मंत्रिमंडळ म्हणजे मंत्र्यांची बैठक घेऊन ह्या विषयाची चर्चा केली हे दिसतंय. खरं तर हितसंवेदना आहेत का तर असतील नसतील हा भाग वेगळा, परंतु दिसल्या नाहीत. सुरुवातीला ह्या आंदोलनाची व्याप्ती माहिती होती का, या आंदोलनाचा परिणाम काय होईल माहिती होता का, तर सरकारकडे इनपुट असू शकतात. मग सरकारने ही थोडी नाकामी का दाखवली हा जर विषय असेल तर सरकारला याच्यामध्ये क्रेडिट घेण्याची जास्त इच्छा आहे असं मला दिसते. कारण या आंदोलन आपणच सोडवायचं, आपणच या आंदोलनाला उतारा द्यायचा, या आंदोलनातील सगळ्या मागण्यांचं दान दिलं किंवा सगळ्या मागण्या मान्य केल्या याबाबतचं सगळं श्रेय आणि क्रेडिट घ्यायचं हे आपण लागलेल्या फलकावरून महाराष्ट्रात बघितलेलं आहे. मुळात शेतकऱ्यांची कर्जमाफी 30,500 कोटीचा आकडा निश्चित आहे. दुसऱ्या बाजूला तुम्हाला आता शेतकऱ्यांचं वर्गीकरण करायचं आहे. मी म्हणतो गेल्या 1.5 वर्षापासून अख्ख्या महाराष्ट्रात कुठल्याही ग्रामपंचायतीचं किंवा कुठल्याही जाहिराती, सरकारी जाहिरात ज्या की डिजिटल ग्रामपंचायती आणि ऑनलाईन 7/12 या प्रकारची जाहिरात आपण सगळीकडे बघतो. सेतू कार्यालय, पंचायत समिती आपल्या तहसील कार्यालयामध्ये आहेत.
ऑनलाईन कुठेही कुणीही 7/12 काढू शकतं असं सरकार छातीटोकपणे सांगत असताना अख्ख्या शेतकऱ्यांचा 7/12 आज तुमच्या कॉम्प्युटराईज झालेला आहे. हे मान्यच करावं लागतं. हे तंत्रज्ञान तुमच्याकडे आहे. एका क्लिकवरती तुम्हाला शेतकऱ्याचं वर्गीकरण येते की 2.5 हेक्टरवाला किती, अल्पभूधारक किती, मध्यम भूधारक किती, कोरडवाहू किती, त्याच्या शेतीत त्यांनी काय पेरलं याचा सुद्धा सगळं आकडेवारी तुम्हाला एका क्लिकवर येणार आहे. हे सगळं असताना तुम्हाला कुठला अभ्यास करायचा? मग 4 महिने कशासाठी घालवायचे? 31 ऑक्टोबर ही तारीख कशासाठी आहे? 31 ऑक्टोबरची तारीख का निवडलेली आहे? काय याच्यामध्ये राजकारण जास्त व्हायला लागलेलं आहे. सगळ्याच पक्षांच्या वतीने राजकारण होते. किंवा भारतीय जनता पक्षच करतो किंवा सरकारच करते किंवा शिवसेनाच करते अशातला भाग नाही. सगळ्याच पक्षाच्या वतीने याचं राजकारण व्हायला लागले. याच्यामध्ये शेतकरी पूर्ण नाउमेद झालेला आहे. अशामुळं गेल्या 4 दिवसामध्ये जे आत्महत्याचं प्रमाण वाढलं, बारामतीमध्ये वाढलं, करमाळ्यामध्ये आत्महत्या झाली, याचं कारण आहे की शेतकऱ्याला आता असं वाटायला लागलं की आम्हाला आधार देण्याला कोणी नाही आणि आधार देणं सरकारचं काम होतं ते सरकार तिथं फसलेलं आहे. दुसरी गोष्ट, धोरणांवरती कुठेही चर्चा होत नाहीये. शेतकरी कर्जमाफी होणार तर त्यांनी सांगितलेलं की 31 लाख शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करायला सरकार तयार आहे. परंतु धोरणं काय आहेत? नेमकी धोरण स्वामीनाथन आयोगांमध्ये एक साधी शिफारस सांगतो, अनेक शिफारस आहेत त्याच्यावरती खूप चर्चा झालेली आहे की बियाणं जी पुरवतात, बियाण्याच्या कंपन्या आहेत, बियाण्याच्या बोगस बियाण्यामुळे अनेक शेतकरी फसतायत. त्यांना दुबार पेरणीचं, द्विबार पेरणीचं संकट त्यांच्यावरती ओढवलं जातं. म्हणजे एकदा पेरणी केल्यानंतर 21-22 दिवसांनी तुमचं बियाणं वाया गेले हे कळल्यानंतर पुन्हा बियाणं आणून पेरणं ही शेतकऱ्यावरती सगळ्यात मोठं संकट असतं. अशा परिस्थितीत ह्या बियाण्या कंपन्यांकडून स्वामीनाथनने असं सांगितलंय की त्या बियाण्या कंपन्यांनीच शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा उतरावा. किमान एवढं तरी करायला पाहिजे होतं गेल्या 2-3 वर्षात, 4 वर्षात, 10 वर्षामध्ये की त्या बियाण्यांच्या कंपन्यांनी शेतकऱ्याचा विमा जर वाया गेलं तर त्याचं सगळं भुर्दंड त्या कंपनीने द्यावा असा एक कायदा करायला हवा होता. ती एक शिफारस लागू करायला. या साध्या साध्या गोष्टी आहेत पण शेतकऱ्यांना असं वाटतंय की शेतकरी संवेदनशील आहे, तो काय झालेलं माहिती या सरकारच्या बाबतीत हे सरकार आधी चूक करतं आणि मग अभ्यास करतं आणि तोपर्यंत आमचं मरण दारात येतं. तसंच झालेलं आहे. त्याचं कारण सांगतो की आता काही गावांमध्ये संप जवळपास संपवलेला आहे शेतकरी की आता आम्ही किती दिवस उपाशी राहायचं? घरातलं दूध साठवायला भांडी कमी पडायला लागले आहेत. खवा केला तो आता खवा कुठे विकायचा हा प्रश्न पडायला लागला आहे. शेतातले तूर असेल, आपलं भाजीपाला असेल तो टाकून दिला तर आजूबाजूच्या घराच्या शेजारी वास यायला लागलेला आहे. अशा प्रकारच्या मानसिकतेत शेतकरी गेलाय आणि कुठल्या शेतकऱ्याला वाटतो की आपण घाम गाळून पिकवलेलं अन्न असं समोर नसताना पडतं. आणि त्याचं कारण आहे की शेतकरी आता संप मागे घेतो, म्हणजे घेतला म्हणजे तात्पुरता जरी स्थगित केलेला असला पण या सरकारवरचा विश्वास उडालेला आणि हा सरकारवरचा विश्वास उडणं हे अधिक आत्महत्या होण्यास कारणीभूत ठरू शकतं. ही सगळ्यात मोठा धोका आहे असं मला वाटतं. पाशा पटेल, प्रश्न असा आहे की जेव्हा अशा पद्धतीचा संप होतो, खरं तर हा संपच दुर्दैवी आहे. तुमची आता हयात गेली, शेतीचे प्रश्न सरकारसमोर मांडता आंदोलन करता अशा पद्धतीनं संप झाल्यानंतर जर का मुख्यमंत्री म्हणत असतील की मी आणि माझं सरकार केवळ खऱ्या शेतकरी नेत्यांबरोबरच चर्चा करणार, यामध्ये मुख्यमंत्रीच राजकारण करतात, हे कळणं इतपत जनता खुळी आहे का? शेतकरी खुळी आहेत का? म्हणजे जे विरोधी नेते आहेत, जे राजकीय नेते आहेत, त्यांच्याशी मला चर्चाच करायची नाही, विधिमंडळात हा प्रश्नच चर्चेला आणायचा नाही आहे आणि आता ही सुकाणू समिती जी झालेली आहे तिच्याबरोबरच मी चर्चा करेल, असं आहे ना की जे कायदे बनवणारे आहेत, मग काही विरोधक जे आहेत त्यामध्ये सुद्धा अनेक नेते आहेत. 15 वर्ष त्यांनी कायदे केले विधिमंडळामध्ये, त्यांचाही जर का सल्ला घेतला तर यातनं मार्ग निघू शकत नाही का? नाही, कोणाचं ऐकायचंच नाही, नोकरशाही सोबत बसायचं आणि यातनं आम्ही तोडगा काढू आणि IT च्या माध्यमातून काढू वगैरे. जनतेचा त्यावर सुद्धा विश्वास नाही. नाही, आपण त्यांच्या वाक्याचा असा गैरअर्थ करण्याचं काही कारण नाही. नाही, लोकांना वाटतं असं. नाही, मी काय म्हणतो, आम्हाला सुद्धा फीडबॅक येतो. नाही, बरोबर आहे. मी काय म्हणतो की खऱ्या शेतकरी नेत्यांबरोबर मी चर्चा करणार आहे. या शब्दाला काही असं त्याला काही वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या दिशेनं त्या वाक्याला नेऊ नये असं मला वाटतं. त्यांची प्रामाणिक भूमिका अशी मला दिसते अशी की मी एक कार्यकर्ता म्हणून किंवा ज्या लोकांनी शेतकरी प्रश्नासाठी लढलेले, ज्यांना ह्याच्यातलं ज्ञान आहे, ज्यांना ह्याच्यात माहिती आहे, अशा लोकांबरोबर मी चर्चा करायला तयार आहे आणि त्या लोकांनी सोबत यावं, चर्चा करावी असं त्यांनी म्हणलेलं आहे की एक वाक्य पकडून त्या एका वाक्यावर आपण राईचं पर्वत करू नये असं मला वाटतं. जर तो माणूस सांगत असेल किंवा ज्यांनी हयात घालवले ते लोक येऊ द्या ना. आता काल परवा आंदोलनामध्ये काही लोक समजा दुसरे बी दिसले असतील, मग ते दुसरे लोक जे दिसले, काही लोक असतात आता हौसे नवसे गवसे सगळेच असतात, त्याच्यामुळे मी कुणावर चर्चा करू? तर त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की ही जी काही मंडळी आयुष्य ज्यांनी घालवले शेतीच्या प्रश्नावर त्यांच्यावर मी चर्चा
चर्चा करतो असं बोलल्यानंतर त्याला काही वेगळ्या दिशेने न्यावं असं मला काही नाही. वाटत. काय झालंय पाशा पटेल, तुम्ही सुद्धा आता ना जरा मोकळं बोला. पहिली बैठक जी झाली त्या मध्यरात्री कोण शेतकरी नेते होते तुम्हाला तरी नाव माहिती होते का हो? जयाजी सूर्यवंशी, धनंजय जाधव, स्नेहलता कोल्हे, आणखीन कोण 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 हे शेतकरी नेते काल उभे झालेले, आज त्यांच्याबरोबर चर्चा करता आणि संप मिटला असं जाहीर करता आणि शेतकऱ्यांचा अपमान करता. याचा सुद्धा राग आलाय. नाही मान्य ना, पण तो विषय कसा होता की फक्त पुणतांब्या या गावाशी संबंधित म्हणजे आंदोलनच उभं केलं पुणतांबा गावाने आणि त्या गावातली मंडळी आली आणि गावातल्या शेजारच्या तालुक्यातली मंडळी आली. असं नाही आहे. नाही हा, अहो जरा बोला 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 बोला. मग मी काय म्हणतो की ते पुणतांब्याची रघुनाथ पाटील रघुनाथ दादा मी येतो तुमच्याकडे. रघुनाथ दादा मी येतो तुमच्याकडे. तुम्हाला वेळ आम्हाला जेवढं आहे तेवढं बोलू द्या ना. तुम्हाला जेवढं कळते तुम्ही तेवढं बोला, मला जेवढं कळते तेवढं मी बोला की त्या खरं तेवढं बोला, खरं तेवढं बोला. नाही मला जे माहिती आहे माझ्या प्रामाणिकपणाला सत्सद्विवेक बुद्धीला जे सुचते ते मी बरोबर बोलणार आहे. तुम्ही आता माझा ऑडिट काही 2 मिनिटांमध्ये काही करू शकत नाही आणि तुम्ही करू नये अशी माझी अपेक्षा आहे. आणि कसं आहे की पुन्हा रघुनाथ पाटील साहेब की झालंय हा काय झालंय मला पण असे ठुसके सोडता येतील. पुष्कळ झालंय ऑडिट. नाही मी काय म्हणालो की मला पण ठुसके सोडता येतील. ठुसके कुणालाही सोडता येते, वाईट करायला कुणालाही कळतंय हो. काय त्याला लई लागते का काय? तुम्हाला बी वाईट बोलता येते, मलाही वाईट बोलता येते. मी काय ठीक आहे ना, आपण वाईट बोलायचं ना. आधी शेतकऱ्याचं खूप वाईट झालंय. मी काय म्हणालो तेवढं ऐकून घ्या की तुमचा विषय बोला. मग ते बोलत असताना तुम्ही मध्ये नका बोलू ना. तुम्ही बोला ना, तुम्हाला वेळ देतील ना. आशिष जाधव साहेब तुम्हाला बोललेत म्हणलं तर तुम्हाला वेळ देतील. मग तुम्ही कशाला वाढवताय? तुम्ही बोला. तर मी काय म्हणतो की ज्या पद्धतीनं त्या लोकलच्या मंडळींनी येऊन म्हणजे ज्यांनी हे केलं, ज्यांनी आंदोलन उभं केलं ती मंडळी आली. मी महाराष्ट्रभरातल्या जवळपास आमच्या सगळ्या जुन्या सहकाऱ्यांना मी विचार केला की तुमच्याकडे काय चालू आहे. तर आमच्याकडची बरीच मंडळी अशी होती की ती रस्त्यावरच आली नव्हती. म्हणजे आणि आंदोलन करणारे फक्त पुणतांबा परिसरातले बाकीच्या लोकांनी पाठिंबा दिला होता म्हणून ती लोक आली आणि त्यांच्यावर चर्चा झाली. त्याच्यामुळं पहिलं नाव ऐकले का नाही ऐकले का तर शेतकऱ्यांमध्ये कोण काम करते सगळे जगाला माहिती आहे ना, त्याच्याबद्दल वादच नाही. परंतु ती घटना वेगळी होती आणि त्या घटनेनंतर आत्ता जसं पूर्ण ती जी म्हणजे पुणतांब्याचं केंद्रबिंदू नाशिकला गेलं. नाशिकमधल्या शेतकऱ्यांनी कोण कोण राज्यामध्ये काम करते त्यांनी यादी काढली आणि मग आता ही सुकाणू समिती तयार झालेली आहे. मग म्हणूनच मी म्हणून ह्या सगळ्या सुकाणू समितींना माझी विनंती अशी आहे की बाबा जर का समजा तिथल्या शेतकऱ्यांनी सगळ्यांना जर बोलवलेलं असेल तर त्यांनी एकदा येऊन भेटावं, त्यांनी एकदा चर्चा करावी. मुख्यमंत्र्यांनी विनंती करावी, चर्चेला त्यांना निमंत्रण द्यावं. अहो मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलं की मी चर्चेला सगळ्यांना मी चर्चा करायला तयार आहे, माझे दरवाजे उघडे आहेत असं म्हणले. तरी सुद्धा व्यक्तिगत या नवीन सुकाणू समितीला निमंत्रण दिलं जाईल. मी मुख्यमंत्र्यांना सांगेन की बाबा हे सगळे यांची हयात गेलेली स्थिती प्रश्नावर ह्यांना एकदा बोलवा आणि आपल्याला भलं काय करायचं तर शेतकऱ्याचं भलं करायचं. ठीक आहे. मी एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर मी डॉक्टर DL कराड, कम्युनिस्ट नेते, शेतकरी नेते यांच्याकडे जाणार आहे. ब्रेकवर जाता आपला प्रश्न बघा. शेतकऱ्यांच्या अल्टिमेटम नंतर म्हणजे शेतकरी नेत्यांच्या सुकाणू समितीमधल्या शेतकरी नेत्यांच्या अल्टिमेटम नंतर सरकारनं कर्जमाफीचा जो मुहूर्त काढलेला आहे 31 ऑक्टोबर 2017 म्हणजे या सरकारचा 3रा वर्धापन दिन, या मुहूर्ताचा फेरविचार करावा का? 75% लोक म्हणतायत होय मुहूर्ताचा फेरविचार केला पाहिजे. याचा अर्थ असा आहे की या 75% लोकांना राज्यातलं असं वाटतंय की कर्जमाफीचा निर्णय हा लवकर झाला आहे, पण ती कर्जमाफी सुद्धा लवकरच लागू केली पाहिजे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत डॉक्टर DL कराड आहेत, कम्युनिस्ट नेते. मी त्यांनाच प्रश्न विचारणार आहे. थेट मी नाशिकला जातोय. डॉक्टर DL कराड, एक आरोप तुम्हा कम्युनिस्ट नेत्यांवर किंवा कामगार नेते जे आहेत त्यांच्यावर असा होतोय की सुकाणू समितीची आजची बैठक आणि सुकाणू समितीच याच्यावरती कम्युनिस्टांचा पगडा आहे आणि शेतकऱ्यांना कामगारांच्या वळणावर आणून त्यांना संप करायला लावून, आंदोलन करायला लावून स्वतःची पोळी भाजण्याचा तुमचा डाव आहे, अशी सुद्धा टीका केली जाते.
अशी ही जी टीका केली जाते त्याच्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही सुकाणू समितीमध्ये कम्युनिस्टांचा पगडा आहे हे एक तर हे वास्तवाला धरून नाही आहे. सुकाणू समितीमध्ये गेली 50 वर्ष शेतकऱ्यांसाठी लढणारे जे नेते आहेत अशा सर्व नेत्यांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी ब्रिटिशपूर्व काळापासून लढणारे जे काही कम्युनिस्ट चळवळीतले नेते आहेत त्याच्यानंतरचे जे आमचे कार्यकर्ते ते सुद्धा निश्चितपणे स्वाभाविकपणे ह्या सुकाणू समितीमध्ये आलेले आहेत. त्यामुळं कम्युनिस्टांचा पगडा आहे आणि त्याचा प्रभाव आहे अशा पद्धतीचा आरोप हा अत्यंत धांदात खोटा आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी केलेला आहे. मला असं वाटतं की असा जर आरोप होत असेल कम्युनिस्टांवर तर मला त्याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही. मी तर ते शिफारसपत्र म्हणून घेईल की संबंध शेतकरी चळवळीमध्ये इतरांना सगळ्यांना बरोबर घेऊन लोकशाही पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं चळवळी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न याचा एक मोठा अनुभव कम्युनिस्ट नेत्यांजवळ आहे आणि त्याचा निश्चितपणे या चळवळीला फायदा होईल. दुसरा भाग असा आहे की हे जे काही सत्ताधारी आरोप करतात आहे कामगारांच्या वळणावर शेतकऱ्यांना घेऊन गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे. माझं स्वतःचं असं मत आहे की शेतकऱ्यांच्या कामगारांप्रमाणेच मजबूत अशा अत्यंत शिस्तबद्ध अशा संघटना बांधण्याची आवश्यकता आहे. लढाऊ संघटना आहेत त्या अधिक लढाऊ करण्याची आवश्यकता आहे. जसं देशपातळीवर सर्व कामगार संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि कामगारांच्या हितासाठी लढत आहेत तसं देश पातळीवर आणि राज्यामध्ये सर्वच शेतकरी संघटना एकत्र येऊन जबरदस्त अशी ताकद उभी करण्याची आवश्यकता आहे. आणि हे पहिल्यांदा इथं घडतं आहे की या संपाच्या वेळेला गेली 7 दिवस सर्व शेतकऱ्यांच्या संघटना सगळे मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलेले आहेत. मी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कामगार वर्गाच्या वतीनं ह्या संबंध एकजुटीचं अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. मी आज दिवसभर आशिष ह्या संबंध मेळाव्यामध्ये उपस्थित होतो. कोर कमिटीला मी काही वेळ उपस्थित होतो. जो संताप आहे शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये तरुण शेतकऱ्यांमध्ये जो संताप आहे ह्या सरकारबद्दल तो मुख्यतः सरकारची उदासीनता आणि सरकार जे राजकारण करते त्याच्याबद्दल आहे. मी व्यवसायाने डॉक्टर असल्यामुळे मी आपल्याला उदाहरण देईल की ICUमध्ये पेशंट आहे ते मरायला टेकलेलं आहे त्याचं BP कमी झालेलं आहे आणि जर डॉक्टर लोक म्हटले की आम्ही आता रिपोर्ट घेतो आणि त्याचा अभ्यास करतो आणि अभ्यास झाल्यानंतर ट्रीटमेंट करू तर तो पेशंट मरणार आहे. तशीच परिस्थिती आज शेतकऱ्याची की रोज आत्महत्या होत आहेत. तातडीनं त्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. ते न करता आम्ही अभ्यास करतो आणि 31 ऑक्टोबरपर्यंत आम्हाला मुदत पाहिजे असं बोलणं हे अत्यंत निष्ठुरपणाचं लक्षण आहे. ज्या महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड मतदान करून यांना सत्ता दिली त्यांच्या आश्वासनावर भुलून सत्ता दिली हे सरकारने इतकं उदासीन राहणं इतकं निष्ठुर राहणं आणि ह्या प्रश्नामध्ये राजकारण करणं हे अमानुष आहे अमानवी आहे असं माझं मत आहे. आणि मला दुसरी एक गोष्ट सांगायची आहे. आजच्या मेळाव्यामध्ये जे काही अल्टिमेटम दिलेलं आहे शेतकरी नेत्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे दिलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्याचं हित लक्षात घेऊन ताबडतोबीनं शेतकरी नेत्यांना चर्चेला बोलवलं पाहिजे. शेतकरी नेते प्रश्न घेऊन आलेले आहेत परंतु त्याची उत्तरंही ते देऊ शकतात. कशा पद्धतीनं प्रश्न सोडवायचा याच्याबद्दलचा विचार नेहमी संपकरी आणि लढाऊ कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये असतो. तेही सरकारला मदत करू शकतात. या बाबतीमध्ये सरकारने चर्चा केली पाहिजे. शेतकरी नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. तातडीनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा दिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडण्यापासच्या कारवाया बंद केल्या पाहिजेत आणि लढणाऱ्या शेतकरी कार्यकर्त्यांवर केलेल्या केसेस मागे घेऊन एक चांगलं वातावरण निर्माण केलं पाहिजे. महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या पुढारलेलं राज्य आहे आणि महाराष्ट्रातला शेतकरी अत्यंत नवनवीन प्रयोग करून उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न करतोय जगण्याचा प्रयत्न करतोय. ह्या शेतकऱ्याला दिलासा देणं हे सरकारचं कर्तव्य कायदेशीर कर्तव्य नैतिक कर्तव्य आहे. हेच सांगून तुम्ही सत्तेवर आलेला आहात. आशिष मला आपल्या सगळ्यांना आठवण दिली पाहिजे की हे सांगून सत्तेवर आलेला आहात आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण जनतेने त्यांना प्रचंड मतदान केलं आहे. जर तुम्ही हे प्रश्न समजून सोडवले नाहीत तर तुम्ही ह्या संबंध जनतेचा विश्वासघात करत आहात असं म्हणावं लागेल. ठीक आहे ठेव की शेवटी मी रघुनाथ दादा पाटील तुम्हाला एवढंच म्हणेल की सरकारला जाता जाता काय सांगाल काय इशारा द्याल. सरकारला मोठ्या संख्येने आम्ही जनतेने निवडून दिलेलं आहे. तेव्हा या सरकारने जे काही आता संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करणं त्यांच्या हातामध्ये आहे आणि याच्यासाठी काही फार मोठ्या पैशाची गरज आहे असं नाही आहे. याच्यामध्ये उचलून बजेटमधलं काही द्यायचं नाही. एका बाजूला तुम्ही बुलेट ट्रेनला लाखो कोटी रुपये आणता एका बाजूला समृद्धी मार्ग काढता तिकडं हजारो कोटी रुपये काढता.
एवढे पैसे याला लागणार नाही आहेत. हे काही जे काही तुम्हाला ऑक्टोबरपर्यंत करायचं असेल, अभ्यास करायचा असेल, ते एकदा सगळं कर्ज थकलेलं आहे, ते थकलेलं कर्ज गोठवून टाका आणि नवीन रेडी रेकनरप्रमाणे कर्ज शेतकऱ्यांना द्या. सगळे काही लगेच आले आणि जमिनीच्या किमतीत का कर्ज मागायला लागले असं होत नाही आहे. परंतु आज जे काही 50-50 हजार रुपयासाठी आत्महत्या होत आहेत त्या ताबडतोबीने उद्यापासून थांबणार आहेत. हे मी अत्यंत प्रामाणिकपणे आणि अनुभवाने सांगतोय. तेव्हा सरकारने एवढी माझ्या गोष्ट ऐकावी, मेहरबानी करावी, या सगळ्या आत्महत्या थांबतील असं मला वाटतं. ठीक आहे, मी आता यापुढं काहीच बोलणार नाही आहे. सरकारने जे काही नेते बोललेले आहेत, जे काही आवाहन त्यांनी आपापल्या परीनं सरकारला केलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी तातडीनं सर्वांना विनंती करून चर्चेसाठी मुंबईला बोलवून घ्यावं. त्यामध्ये विरोधी पक्षातलेही कोणी ज्येष्ठ नेते असतील ज्यांचा अनुभव चांगला असेल, पृथ्वीराज चव्हाण असतील, जयंत पाटील असतील, अजित पवार असतील, पतंगराव कदम असतील, असे जे नेते आहेत त्यांनासुद्धा चर्चेला घ्यावं आणि लवकरात लवकर कर्जमाफी लागू करण्याचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो ते या चर्चेत सहभागी झाले. आज इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. शेतकऱ्यांच्या अल्टिमेटम नंतर सरकारनं कर्जमाफीचा जो मुहूर्त काढला आहे 31 ऑक्टोबर 2017चा, याचा फेरविचार करावा का? 81% लोक म्हणतायत होय, सरकारनं मुहूर्ताचा फेरविचार करावा. म्हणजेच बहुतेकांना हे सांगायचं आहे की कर्जमाफी शेतकऱ्यांची लवकरात लवकर सरकारनं लागू करावी. आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायचा आहे. आज इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्रवर. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरू नगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह.